परळी गोळीबार प्रकरणातील आरोपीला मदत करणारे 6 जण परळी पोलिसांच्या ताब्यात. पळून जाण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. बीडमध्ये काल झालेल्या गोळीबारात सरपंच बापू अंधळेंचा मृत्यू. या प्रकरणी आरोपी बबन गीतेंना अटक करा या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमाव एकत्र. लातूरात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत अध्यक्षपदावरून 2 गटात वाद. वादाचं रूपांतर हाणामारीत. पोलिसांनी 10 जणांना घेतलं ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात 14 ठिकाणी गळती. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून गळती रोखण्यासाठी ग्राउंटिंगचं काम हाती. लोणावळ्यातल्या धबधब्याच्या पाण्यातून लहान मुलीला बाहेर काढण्यात नातेवाईकांना यश. मुलीचे हार्टबीट थांबल्यानंतर उपस्थित 2 डॉक्टरांकडून मुलीला CPR आणि माउथ ब्रीदिंग देऊन जीवदान. लोणावळ्यातल्या भुशी धरण ओव्हरफ्लो. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलं. महाड तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या केंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. पालघरच्या जवारमधला दाभोसा धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पावसामुळे पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुलायला सुरुवात. राजापूर तालुक्यात चुनाकोळवण आणि मंदरोळ गावाच्या वेशीवर असलेल्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी. जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीतानाहाणी धबधबा प्रवाहित. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यात खोरनिनको धरण भरलं. इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. परभणीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे रायपूर वारुळ मार्गावर अनेक ओढ्यांना पूर. काही काळ मार्ग बंद. वाशिमच्या रिसोड मंगरुळपीर भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा. नाशिक शहरात पावसाची दमदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. पावसामुळे शेती कामांना वेग. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पाऊस. कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगावमध्ये मुसळधार पाऊस. सोलापूरच्या बार्शीत आगळगाव परिसरात तुफान पाऊस. पावसामुळे चांदणी नदी दुथडी भरून. नदीच्या पुलावरून पाण्यातून शेतमजूर आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. वाशिमच्या रिसोड मेहकर राज्याची चाळण. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारकऱ्यांचा महापूर. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही खास दृश्य. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील शिवाजीनगरमध्ये दाखल होताच हजारोंच्या संख्येने पुणेकरांची दर्शनासाठी उपस्थिती. संत मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यात मुक्काम. माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्याकडून जालन्यामध्ये पालखीचं स्वागत. लोहा शहरातील पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ. मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. 1,500 वर्षांपूर्वीच्या त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगात. मंदिरासमोरच्या सभामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई सोपान यांच्या उपस्थितीत पहिलं संत संमेलन पार पडलं होतं. धाराशिव नगर परिषदेतील संचिका गहाळ प्रकरणी नगर परिषदेचे तत्कालीन नगर अभियंता केंद्रेवर गुन्हा दाखल. केंद्रे फरार. समृद्धी महामार्गावर 2 वाहनांचा अपघात. 6 जणांचा मृत्यू. मृतांपैकी 4 जण देऊळगाव राज्याचे रहिवासी असल्याची माहिती. यवतमाळच्या वणीमधील प्रॉपर्टी ब्रोकरची मूल शहरात गळफास घेऊन आत्महत्या. सुनील देरकर असं मृताचं नाव असल्याची माहिती. भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नांदेडमध्ये घरात घुसून मारहाण. सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत 4 जण जखमी. वर्ध्याच्या सावंगी मेघे रुग्णालयात विदेशी रुग्णाची शस्त्रक्रिया. टांझानियातून आलेल्या एका विद्यार्थ्यावर यशस्वी उपचार. विदर्भातील शाळांना आजपासून सुरुवात. शिक्षक पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार. चंद्रपुरात ताडोबा पर्यटनाच्या शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांचं दर्शन. आजपासून 31 सप्टेंबरपर्यंत 3 महिने पर्यटकांना ताडोबात नो एंट्री. जालन्यात पाण्याच्या शोधात निलगाईंचा कळप विहिरीत पडला. 2 निलगाईंचा मृत्यू तर एका निलगाईला बाहेर काढण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.